उत्तर पुणे जिल्ह्यातील आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, जुन्नर, शिरूर या भागातील नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. मात्र हा संपूर्ण जो भाग आहे तो जुन्नर तालुका असेल, खेड तालुका असेल आणि आंबेगाव तालुका असेल, यामध्ये बिबट्याचं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव आहे. आणि या बिबट्याच्या वास्तवामुळे खरं तर मतदानावरती सकाळच्या सुमारामध्ये परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सध्या आलो आहोत खेड तालुक्यात. या ठिकाणी पाहतो की खरं तर बिबट्याचं सावट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारामध्ये या भागामध्ये जे मतदान करण्यासाठी जे नागरिक आहेत त्यांची संख्या तुरळक असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत प्रचारादरम्यान सुद्धा या परिसरामध्ये उमेदवारांना काही बंधनं आली होती. अनेक ठिकाणी खरं तर प्रचारासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, कारण की संपूर्ण नगर परिषदेचा जो भाग आहे तो भाग खरं तर वाड्या असतील, वस्त्या असतील यांना जोडलेला आहे. आणि त्याचाच फटका कुठेतरी उमेदवारांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की एकत्रित जर पाहिलं तर सायंकाळी 6च्या सुमारानंतर या परिसरामध्ये अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर या भागामध्ये वाड्या वस्त्यांवरती बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर असल्याने बिबट्याची जी हल्ल्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनेक उमेदवारांनी खरं तर त्याची काळजी घेतलेली पाहायला मिळते. आणि आता आपण पाहतो की आज खरं तर मतदान होतंय. मतदानाच्या दिवशी सुद्धा सकाळच्या सुमारामध्ये या परिसरामध्ये मतदार राजा आहे तो मतदार केंद्रावरती कमी प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण की या ठिकाणी बिबट्याचं मोठं वास्तव आहे. आणि बिबट्यामुळे कोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये याचमुळे मतदार राजा सकाळच्या सुमारामध्ये तरी मतदार केंद्रावरती येताना दिसत नाही. मात्र दुपारनंतर हा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढेल. मात्र एकंदरीत सध्या तरी सकाळच्या सूत्रामध्ये बिबट्याच्या दहशतीखाली सध्या मतदार राजा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर अतुल स्वामी सुंदरे, TVN मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.